छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी वसतिगृह क्रमांक 2 मधील देण्यात येणाऱ्या जेवणात किडे आणि आळ्या आढळून आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार राजेश क्षीरसागर आणि युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत थेट विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. तसेच या प्रकरणी कुलसचिव व्ही.एन. शिंदे यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. सदर प्रकरणी दिलेल्या निवेदनामध्ये संबंधित मेस कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करावी, विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी नियमित तपासणी करावी, तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींना निलंबित करावे अशा ठोस मागण्या करण्यात आल्या. यावेळी कुलसचिव यांनी संबंधित वसतिगृहाच्या रेक्टर आणि चीफ रेक्टर यांना बोलवून या प्रकरणी जाब विचारला. तसेच याची माहिती घेऊन तत्काळ कारवाई करण्याच्या आणि कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून त्या हक्कासाठी युवा सेना कायम ठामपणे लढत राहील असा स्पष्ट इशारा युवा सेनेने दिला. शिष्टमंडळातील युवा सेनेच्या दक्षिण विधानसभा शहर प्रमुख सौ तेजस्विनी घाडगे, युवा सेनेचे दक्षिण शहर प्रमुख रघुनंदन भावे, युवा सेनेचे शहर समन्वयक मंगेश चितारे, युवा सेना शहर सरचिटणीस विपुल भंडारे, युवा सेना शहर सरचिटणीस आदर्श खडके, युवा सेना शहर सरचिटणीस श्रुती लाड, युवा सेनेचे उपशहर संघटक अमोल नवले, युवा सेनेचे उपशहर प्रमुख स्वराज पाटील, विभाग प्रमुख समुख जोग, उपविभाग प्रमुख कौशिक भावे, देवराज तोडकर, नागेश जौंदाळ आदी सहभागी झाले होते.